नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। घटना आहे 24 नोव्हेंबर 2011 सालची। नवी दिल्ली येथील ही घटना तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाला होता। नक्कीच ती घटना जर आपण बघितली तर वेगवेगळ्या बातम्या आपण पाहिल्या असेल, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये भरपूर काही गोष्टी समोर आल्या होत्या। त्या तरुणाने सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला केला होता। शरद पवार यांच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न किंवा मारण्यात आलं होतं। त्यानंतर त्या तरुणाचं काय झालं आणि सध्या तो काय करतोय, नक्कीच यावर आपण माहिती घेऊया। अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नाही तर नक्कीच करा। चला पुढे बोलूया। तर केंद्रीय कृषी मंत्री जेव्हा एका सार्वजनिक कार्यक्रमात जातात तेव्हा असा हल्ला होणं ही खरंच निंदनीय गोष्ट होती। भरपूर काही गोष्टी त्यानंतर आपल्याला बघण्यास मिळाल्या होत्या। तर आपण जर बघितलं तर एका सार्वजनिक कार्यक्रमात शरद पवार यांनी हजेरी लावली होती। तर त्याच वेळेस ही घटना घडली। त्या तरुणाचं नाव आहे हरविंदर सिंग। या व्यक्तीनं हा शरद पवार यांच्यावर हल्ला केला होता। देशात या वादग्रस्त घटनेचे राज्यात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते। शरद पवार हे खूप मोठे नेते आहे, नक्कीच अत्यंत मोठे असे नेते आहे। राज्यातलेच नाही तर केंद्रातले सुद्धा पूर्ण देशातले मोठे नेते आहेत आणि त्यांच्यावर असा हल्ला नक्कीच वेगवेगळी शंका उपस्थित करण्यात येत होती। तर घटना अशी होती की शरद पवार हे इफूच्या एका सार्वजनिक कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली होती। कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार हे पत्रकारांशी बोलण्यासाठी पुढे गेले। त्यांनी पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला। संपूर्ण गोष्टी झाल्या होत्या आणि त्यानंतर शरद पवार हे आपल्या गाडीकडे वळत होते आणि जेव्हा ते गाडीकडे जात होते तेव्हाच हरविंदर हा जो व्यक्ती आहे ज्याने ही घटना केली तो मध्येच घुसला। त्या ज्या संपूर्ण लोक तिथे उपस्थित होते त्यांच्यामध्ये हा अचानक गेला आणि त्यानंतर तिथे सुरक्षा रक्षक असताना सुद्धा हा व्यक्ती तिथं आला होता आणि तिथे घुसून काही लोकांना कळण्याच्या आतच ह्या व्यक्तीने शरद पवार यांच्यावर हल्ला केला। आता तिथे भरपूर लोक होते, म्हणजे सुरक्षा रक्षक होते किंवा पत्रकार सुद्धा होते, परंतु हा व्यक्ती अचानक येऊन सर्वांना समजण्याच्या आधीच त्याने हल्ला केला। आता जर आपण पाहिलं तर तिथे सुरक्षा रक्षक सुद्धा होते, तसेच आपण जर पाहिलं तर पत्रकार सुद्धा तिथे उपस्थित होते। कारण पत्रकार परिषद घेऊनच शरद पवार हे पुढे जात होते आपल्या गाडीकडे आणि अचानक हा व्यक्ती आला आणि त्याने डायरेक्टली हल्ला केला। आता या संपूर्ण गोष्टीमध्ये जर बघितलं तर अचानक हा हल्ला झाला होता आणि अचानक हल्ला झाल्यामुळे शरद पवारांचा क्षणभर तोल गेला। नक्कीच वेगवेगळे व्हिडिओ फोटो आपण बघू शकतो, मात्र त्यांनी स्वतःला सावरलं। आता हल्ला झाल्यानंतर लगेचच तेथील लोकांनी रक्षकांनी लगेचच त्या व्यक्तीला पकडलं, हरविंदरला पकडलं आणि पकडल्यानंतर जर आपण पाहिलं तर हरविंदर तिथेच ओरडत होता की हेच लोक महागाई आणि भ्रष्टाचाराला जबाबदार आहे, असं तो नेहमी तिथे ओरडत होता। जेव्हा हल्ला केला तेव्हा लगेचच लोकांनी त्याला पकडलं होतं आणि तिथे हे त्याचे वाक्य होते। आता ताब्यात घेतल्यानंतर त्याविषयी नक्कीच भरपूर माहिती समोर आली। ताब्यात घेतल्यानंतर जर आपण बघितलं तर अशी माहिती आली की 2011च्या दरम्यान देशात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूचे भाव हे गगनाला मिळालेले होते। शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री असल्याने महागाईला तेच जबाबदार आहे असा आरोप याने केला होता। त्याने आधी सुद्धा अनेक हल्ले केले होते। या घटनेच्या 10-15 दिवसाआधीच जर आपण पाहिलं तर या घटनेच्या 10-15 दिवसाआधीच त्याने सुखराम या माजी दूरसंचार मंत्र्यावरही दिल्ली न्यायालयात अशाच प्रकारे हल्ला केला होता। आपण जर बघितलं तर हा मूळचा दिल्लीचाच आहे। याची जेव्हा माहिती काढण्यात आली हरविंदरची, तो मूळ दिल्लीचाच आहे। तो एक छोटासा ट्रान्सपोर्टर आहे। आता 2011 मधील या घटनेनंतर काही दिवसांनी दिल्ली न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता। काही सुनावणींना तो नक्कीच हजर राहत होता, परंतु अचानक तो गायब झाला आणि सलग गैरहजर राहिल्याने पुढे त्याला फरारी गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलं। तब्बल 8 वर्ष तो फरार होता। अखेर 2019 मध्ये गुप्त माहितीच्या आधारे त्याला पुन्हा शोधून अटक करण्यात आलं। आता ही मिळालेली माहिती आहे, सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार की 2019 मध्ये गुप्त माहितीच्या आधारेच त्याला पकडण्यात आलं परत एकदा।
सध्या जर बघितलं तर विविध मीडियाच्या बातमीनुसार जर पाहिलं तर हरविंदरच्या वकिलाने सुनावणी दरम्यान तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचं सांगितलं होतं. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे असंही त्याच्या वकिलानं सांगितलं होतं. सध्या सांगायचं तर तो न्यायालयीन खटले आहेत त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे. सार्वजनिक तसेच व्यावसायिक जीवनापासून तो सध्या दूर असल्याची माहिती मिळते. परंतु नक्कीच ही अत्यंत दुर्दैवी घटना होती 2011 मध्ये घडलेली. शरद पवार यांच्यावर अचानक त्या व्यक्तीनं हल्ला केला होता. नक्कीच वेगवेगळे हल्ले आपण बघतोच, राजकीय नेत्यांवर वेगवेगळे हल्ले होताना आपण नक्कीच बघत असतो. परंतु ह्या हल्ल्यानंतर भरपूर काही गोष्टी झाल्या होत्या आणि तो व्यक्ती आता काय करतोय तर तो सध्या संपूर्ण सार्वजनिक जीवनातून दूर आहे. नक्कीच त्याच्यावर भरपूर काही केसेस चालूच आहे, ती गोष्ट आहेच नक्की. परंतु सध्या जर जी माहिती मिळते तर तो दूर आहे सार्वजनिक जीवनातून. तुम्हाला ह्या बाबतीत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.